चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढल्या व्हिडिओकडे वळत आहोत. वर्गीकरण आकृत्या. गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक लिहा. तर या ठिकाणी बघा, आपल्याला आकृत्या बघायच्या आहेत आणि गटात न बसणारी आकृती ओळखायची. बघा 1, 2, 3 तिघं सेम आहेत, चौथी मात्र वेगळी. पुढे बघा 44व्या आकृत्या. तुम्हाला कोणती वाटते ते सांगा पाहू. गटात न बसणारी चौथी. हिच्यातल्या रेषा एकदम दाट आहे, तिथे बाकीच्या ठिकाणी विरळ आहेत. बघा आता पुढलं, या ठिकाणी प्रत्येक आकृतीमध्ये ही जी आहे ही रेषा एकच, या ठिकाणी 2 आहेत, त्यामुळे ही गटात न बसणारी. 46 बघा, कोणती वाटते ओळखा. आणि बघा सगळ्यांचं टोक वरती दिलेलं आहे, हिचं मात्र आडवं दिले, त्याच्यामुळे ही गटात बसणार नाही. 47 बघा, आता इथे काही कलर्ड पार्ट आहेत तर काही ब्लँक पार्ट आहेत. मग कोणत्या आकृती गटात बसत नाही, तर सर्वसामान्यपणे तिसऱ्या आकृती लगेच समजते. क्वेश्चन नंबर 48 मध्ये बघा, कोणत्या आकृती गटात बसत नाही. सगळ्यांचा लेफ्ट हँड साईडला भरलेला आहे, गोलीचं मात्र राईट हँड साईडला आहे. बघा पुढचं, आता गोल आकृतीमध्ये तेच, त्यामुळे दुसरं वेगळं दिसतंय. 50 नंबरची आकृती बघा, ट्रायंगल, 3 थिंब, स्क्वेअर 4, 1 2 3 4, पेंटॅगॉन आणि इथे 5 आहेत, त्यामुळे ही वेगळी. 4 आहेत अवतीभोवती दिलेले डॉट, त्यामुळे ही वेगळी. कारण इथे बघा हेक्झॅगॉन आहे, 1 2 3 4 5 6 आणि 6 डॉट्स पण आहेत, त्यामुळे जेवढे आउटलाईन फिगरला जेवढ्या एजेस तेवढे डॉट्स. आणि या ठिकाणी पेंटॅगॉन आणि 5 नाही, त्यामुळे ही वेगळी. बघा पुढे कोणती वेगळी वाटते पहा. आता या ठिकाणी ट्रायंगल तिघही बाजूनी, इकडे मात्र हा वेगळा आहे, त्यामुळे आपण याला वेगळा घेणार आहे. आणि इकडे बघा ही चाबी फिरताना जी दाखवलेली, प्रत्येक ठिकाणी 2-2 डॉट आहेत, या ठिकाणी मात्र 3 डॉट आहेत, त्यामुळे ही वेगळी. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.